नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC 1506। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न 1, साप या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। 1 भास्कर, 2 अही, 3 सरिता, 4 हस्त। उत्तर आहे 2 अही। साप या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे अही। प्रश्न 2, तरंगिणी या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगा। 1 नदी, 2 तरंग, 3 वीज, 4 चंद्रकोर। उत्तर आहे नदी। तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ आहे नदी। प्रश्न 3, चंद्र या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। 1 तारे, 2 आकाश, 3 भास्कर, 4 सोम। उत्तर आहे सोम। चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे सोम। प्रश्न 4, सह्याद्रीचे वारे हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे। 1 यशवंतराव चव्हाण, 2 ग. दि. माडगूळकर, 3 कुसुमाग्रज, 4 शिवाजी सावंत। उत्तर आहे 1 यशवंतराव चव्हाण। सह्याद्रीचे वारे हे पुस्तकाचे लेखक आहेत यशवंतराव चव्हाण। प्रश्न 5, अज्ञातवासी या टोपण नावाने कोणत्या लेखकास ओळखले जाते। 1 दिनकर गंगाधर केळकर, 2 ग. दि. माडगूळकर, 3 वि. वा. शिरवाडकर, 4 शिवाजी सावंत। उत्तर आहे 1 दिनकर गंगाधर केळकर। अज्ञातवासी या टोपण नावाने दिनकर गंगाधर केळकर यांना ओळखले जाते। प्रश्न 6, कवी ग्रेस या टोपण नावाने कोणत्या लेखकास ओळखले जाते। 1 दिनकर गंगाधर केळकर, 2 ग. दि. माडगूळकर, 3 माणिक सीताराम गोडगाटे, 4 शिवाजी सावंत। उत्तर आहे 3 माणिक सीताराम गोडगाटे। कवी ग्रेस या टोपण नावाने माणिक सीताराम गोडगाटे यांना ओळखले जाते। प्रश्न 7, रमेशने गाणे गायले असेल या वाक्यातील काळ ओळखा। 1 पूर्ण भूतकाळ, 2 साधा भविष्यकाळ, 3 अपूर्ण भविष्यकाळ, 4 पूर्ण भविष्यकाळ। उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ। रमेशने गाणे गायले असेल हे वाक्य पूर्ण भविष्यकाळचं उदाहरण आहे। प्रश्न 8, तू मला वाचवले या वाक्यातील प्रयोग ओळखा। 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग, 4 संकर प्रयोग। उत्तर आहे संकर प्रयोग। तू मला वाचवले हे वाक्य संकर प्रयोगाचं उदाहरण आहे। प्रश्न 9, तुझे डोळे हरणाच्या डोळ्यांसारखे आहे या वाक्यातील अलंकार ओळखा। 1 उपमा अलंकार, 2 रूपक अलंकार, 3 उत्प्रेक्षा अलंकार, 4 यमक अलंकार। उत्तर आहे 1 उपमा अलंकार। तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहे हे वाक्य उपमा अलंकारचं उदाहरण आहे। प्रश्न 10, हा आंबा जणू साखरच या वाक्यातील अलंकार ओळखा। 1 उपमा अलंकार, 2 रूपक अलंकार, 3 उत्प्रेक्षा अलंकार, 4 यमक अलंकार। उत्तर आहे 3 उत्प्रेक्षा अलंकार। हा आंबा जणू साखरच हे वाक्य उत्प्रेक्षा अलंकारचं उदाहरण आहे। प्रश्न 11, रेडा या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। 1 बैल, 2 हल्ल्या, 3 गाढव, 4 वरू। उत्तर आहे 2 हल्ल्या। रेडा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे हल्ल्या। प्रश्न 12, गळ्यातील ताईत असणे म्हणजे काय। 1 गळ्यात सोन्याचा हार असणे, 2 गळतात ताईत बांधणे, 3 अत्यंत प्रिय व्यक्ती, 4 यापैकी नाही। उत्तर आहे 3 अत्यंत प्रिय व्यक्ती। गळ्यातील ताईत असणे म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती असे असते। प्रश्न 13, अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। 1 प्राचीन, 2 आधुनिक, 3 पाश्चात्य, 4 यापैकी नाही। उत्तर आहे 1 प्राचीन। अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्राचीन। प्रश्न 14, त इ आ हे कोणत्या विभक्तीचे उदाहरण आहे। 1 द्वितीया विभक्ती, 2 पंचमी विभक्ती, 3 षष्ठी विभक्ती, 4 सप्तमी विभक्ती। उत्तर आहे 4 सप्तमी विभक्ती। त इ आ हे सप्तमी विभक्तीचे उदाहरण आहेत। प्रश्न 15, देवघर या शब्दाचे खालीलपैकी योग्य लिंग ओळखा।
1 नपुंसकलिंग, 2 उभयलिंग, 3 स्त्रीलिंग, 4 पुल्लिंग. उत्तर आहे 1 नपुंसकलिंग. देवघर या शब्दाचे योग्य लिंग आहे नपुंसकलिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अनेक अशा व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.